तर विद्यार्थ्यांनो एखाद्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज आपण रोजच्यासारखे जिल्हा न्यायालय भरतीतील लिपिक, हमाल तसेच शिपाई या सर्व पदासाठी अत्यंत संभाव्य असणारे जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत। तसेच याच सर्व पदासाठी अत्यंत संभाव्य असणारे 440 पेजेसची मी आपल्या सर्वांसाठी PDF तयार केलेली आहे। जोही विद्यार्थी या भरतीची तयारी करत आहे तो 440 पेजेसची PDF सर्वांनीच घ्यायचा आहे। घेण्यासाठी आपल्याला स्क्रीनवर जो मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर व्हॉट्सअप करायचा आहे। आपल्याला QR कोड दिला जाईल। 149 चे पेमेंट झाल्याच्या नंतर ते लगेच PDF आपल्याला दिले जाईल ईमेलवर। तर सर्वांनी नक्कीच घ्या। सुपर क्लासला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब नसेल केले तर करून घ्या। सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न असा आहे, पंढरपूरची चंद्रभागा असे कोणत्या नदीस म्हणतात? पंढरपूरला चंद्रभागा असे कोणत्या नदीसला म्हटले जात असते? ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी 2 योग्य आहे। भीमा नदीला पंढरपूरमध्ये चंद्रभागा या नावाने ओळखले जात असते। पहिल्या गोलमेज परिषदेवर खालीलपैकी कोणी किंवा कोणत्या पक्षांनी बहिष्कार टाकलेला होता? पहिल्या गोलमेज परिषदेला कोणी बहिष्कार टाकला होता? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। राष्ट्रीय काँग्रेसने पहिल्या गोलमेज परिषदेवर बहिष्कार टाकलेला होता। पुढचा प्रश्न पाहूया। या ठिकाणी गाईच्या दुधाचा जो रंग आहे थोडा पिवळा कोणत्या कारणास्तव होत असतो? जे गाईचे दूध पिवळ्या रंगाचे दिसते ते कोणत्या कारणास्तव? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 2 योग्य आहे। त्यामध्ये कॅरोटीन असल्या कारणास्तव गाईचे जे दुधाचे जे रंग असतात तो पिवळा होत असतो। पुढचा प्रश्न पाहूया। शरीराने वापरलेल्या एकूण ऊर्जापैकी मेंदू किती टक्के ऊर्जेचा वापर करत असतो? मेंदू हा शरीरातील एकूण ऊर्जेपैकी किती टक्के ऊर्जा वापरतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे विद्यार्थ्यांनो। शरीराने वापरलेल्या एकूण 20% मेंदू हा ऊर्जा वापरत असतो। पुढचा प्रश्न पाहूया। कायदेशीर व्यवस्थापनाचे प्रभावी साधन खालीलपैकी कोणते आहे? कशाचे? कायदेशीर व्यवस्थापनाचे विचारलेले आहे। ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 योग्य आहे। अंदाजपत्रक हे कायदेशीर व्यवस्थापनाचे एक प्रभावी साधन आहे। खालीलपैकी कोणत्या संस्थेमध्ये दिव्यांग मुले मुली स्त्रिया राहत होत्या ते विचारलेले आहे? दिव्यांग मुले मुली जसे स्त्रिया कोणत्या संस्थेत राहत होत्या? ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य आहे। शारदा सदनमध्ये जे आहे दिव्यांग मुले तसेच स्त्रिया देखील राहत होत्या। पुढचा प्रश्न पाहूया। मानवी शरीरामध्ये साठवले न जाणारे एकमात्र जीवनसत्व कोणते आहे? जे शरीरामध्ये साठवत नसते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे। विटॅमिन सी किंवा जीवनसत्व सी जे आहे शरीरामध्ये साठवले न जाणारे आहे। पुढचा प्रश्न पाहूया। एडसी अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? एडसी नावाचे जे अभयारण्य आहे कोणत्या जिल्ह्यात येते? ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 1 योग्य आहे। उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये किंवा धाराशिव जिल्ह्यामध्ये एडसी अभयारण्य आपल्याला पाहावयास मिळते। पुढचा प्रश्न पाहूया। भारत व पाकिस्तान यांना विभाजित करणाऱ्या रेषेचे नाव काय आहे ते विचारलेलं आहे? भारत व पाकिस्तान या 2 देशांना विभाजित करणाऱ्या ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। रेड क्लिफ असे भारत व पाकिस्तान यांना विभाजित करणाऱ्या रेषेचे किंवा सीमेचे नाव आहे। पुढचा प्रश्न पाहूया। या ठिकाणी नोटेवर असलेली महात्मा गांधी यांची जी फोटो आहे ती कोणत्या वर्षी काढण्यात आलेली होती? जी नोटेवर आहे ती महात्मा गांधीची फोटो कधी काढण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी 2 योग्य आहे। 1946 या वर्षी या दिवशी जे आहे गांधीजींची नोटेवर असलेली फोटो काढण्यात आलेली होती। पुढचा प्रश्न पाहूया। पंचशील तत्वाचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हटले जात असते? कशाचे? पंचशील तत्वाचे जनक असे। ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे। पंडित नेहरू यांना पंचशील तत्वाचे जनक म्हटले जाते। धरणांमध्ये साठवलेल्या पाण्यामध्ये खालीलपैकी कोणती ऊर्जा असते ते विचारलेलं आहे? जे धरणात साठवलेले पाणी असते त्यामध्ये ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 3 योग्य आहे। स्थितीज ऊर्जा जे आहे धरणांमध्ये साठवलेल्या पाण्यामध्ये स्थित असते। कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठ महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते ते विचारलेलं आहे? कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठ ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठ स्थित आहे। भगवान बुद्धांना ज्ञानाची प्राप्ती खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झालेली होती? भगवान बुद्धांना ज्ञानाची प्राप्ती कोणत्या ठिकाणी झाली? ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। बोधगया या ठिकाणी भगवान बुद्धांना ज्ञानाची प्राप्ती झालेली आहे। राष्ट्रपतींना पद ग्रहण करतेवेळेस कोणत्या व्यक्तींकडून शपथ घ्यावी लागत असते हे विचारलेलं आहे? व्यक्ती आहे देशाचा पहिला नागरिक राष्ट्रपती ज्यांना आपण म्हणतो
त्यांना पदग्रहण करतेवेळेस कोणाकडून शपथ घ्यावी लागते? ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 3 योग्य आहे. सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीश राष्ट्रपतींना शपथ जी आहे ती देत असतात. पुढचा प्रश्न पाहूया. मोर्ले मिंटो सुधारणा कायद्याने खालीलपैकी कोणाला स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आलेले होते? मोर्ले मिंटो या कायद्यानुसार. ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. मुस्लिमांना मोर्ले मिंटो या सुधारणा कायद्यानुसार जे आहे विद्यार्थ्यांनो स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आलेले आहे. उमेशचंद्र बॅनर्जी हे खालीलपैकी राष्ट्रीय काँग्रेसच्या कितव्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते विचारलेलं आहे? उमेशचंद्र बॅनर्जी यांनी. ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. राष्ट्रीय काँग्रेसच्या सर्वात पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणजेच उमेशचंद्र बॅनर्जी होते. आवळ्यामध्ये खालीलपैकी कोणते जीवनसत्व मोठ्या प्रमाणात आढळते किंवा असते विचारलेलं आहे? फळ आहे आवळा, यामध्ये कोणते जीवनसत्व असते? ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे. जीवनसत्व सी आवळ्यामध्ये प्रामुख्याने पाहावयास मिळत असते. भारतरत्न पुरस्काराची जी सुरुवात आहे भारतामध्ये कोणत्या वर्षापासून करण्यात आलेली आहे? अतिशय प्रसिद्ध असलेला आपला भारतरत्न हा पुरस्कारची सुरुवात कोणत्या वर्षापासून झाली? ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. 1954 या वर्षापासून भारतरत्न पुरस्काराची सुरुवात भारतामध्ये करण्यात आलेली आहे. या ठिकाणी राज्याचा द्वितीय नागरिक म्हणून कोणत्या व्यक्तीस ओळखले जाते ते आपल्याला सांगायचं आहे. राज्याचा द्वितीय नागरिक विचारलेला आहे, देशाचा नाही विद्यार्थ्यांनो. तर राज्याचा द्वितीय नागरिक विद्यार्थ्यांनो आपल्याला या ठिकाणी ऑप्शन क्रमांक योग्य आहे 1 मुख्यमंत्री यांना जो आहे राज्याचा द्वितीय नागरिक म्हणतात. प्रथम कोण असतो? राज्यपाल राज्याचा प्रथम नागरिक असतो. राज्याचा द्वितीय नागरिक असतो. प्रथम नागरिक माफ करा, ऐकून घ्या पुन्हा एकदा. राज्याचा प्रथम नागरिक असतो राज्यपाल, राज्याचा द्वितीय नागरिक असतो मुख्यमंत्री. पुढचा प्रश्न पाहूया. हिंदू हृदय सम्राट या नावाने खालीलपैकी कोणास ओळखले जात असते विचारलेलं आहे? हिंदू हृदय सम्राट असे कोणास म्हणतात? ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. बाळासाहेब ठाकरे यांना हिंदू हृदय सम्राट असे म्हटले जाते. महात्मा फुले यांना कोणत्या राज्याचे मार्टिन ल्युथर असे म्हणतात ते विचारलेलं आहे? मार्टिन ल्युथर असे महात्मा फुले यांना कोणत्या राज्याचे म्हणतात? ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. महाराष्ट्र राज्याचे मार्टिन ल्युथर महात्मा फुलेंना म्हटले जाते. कोणत्या संतांनी आपल्या कृतीतून सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजावले होते ते आपल्याला विचारलेलं आहे? स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजावणारे या ठिकाणी कोण होते विचारलेलं आहे? ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 1 योग्य आहे. संत गाडगेबाबा यांनी या ठिकाणी आपल्या कृतीमधून स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजावलेले होते. वाळवंट संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे ते विचारलेलं आहे? कोणती वाळवंट संशोधन संस्था? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. जोधपूर या ठिकाणी वाळवंट संशोधन संस्था आपल्याला पाहावयास मिळते. कोणत्या युद्धानंतर सम्राट अशोक यांनी युद्धाचा त्याग केलेला होता ते आपल्याला विचारलेलं आहे? सम्राट अशोक यांनी युद्धाचा त्याग कधी केला किंवा कोणत्या युद्धानंतर केला? ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. कलिंग युद्धानंतर सम्राट अशोक यांनी युद्धाचा त्याग केलेला आहे. भारतातील सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेशामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश आहे? जे उत्तर प्रदेश राज्य आहे सर्वात मोठे, त्यामध्ये किती जिल्हे येतात? ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 2 योग्य आहे. उत्तर प्रदेश या राज्यामध्ये एकूण 75 जिल्ह्यांचा समावेश आहे. या ठिकाणी खैरापासून काथ तयार करण्याचा कारखाना ठाणे जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी आहे ते आपल्याला विचारलेलं आहे? ठाणे जिल्ह्यात खैरापासून काथ निर्माण करण्याचा किंवा तयार करण्याचा कारखाना. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य आहे. डहाणू रोड येथे ठाणे जिल्ह्यामध्ये खैरापासून काथ निर्मितीचा कारखाना आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारतात सर्वात कमी माता मृत्यू दर असणारे राज्य आपल्याला ओळखायचं आहे. सर्वात कमी माता मृत्यू दर असणारे राज्य. ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे. केरळ हे जे राज्य आहे राज्यामध्ये माता मृत्यू दर इतरांपेक्षा सर्वात कमी पाहावयास मिळतो. या ठिकाणी डोळ्यांचे विकार जे असतात ते कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे उद्भवतात ते विचारलेलं आहे? डोळ्यांचे आजार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतात? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. जीवनसत्व अच्या कमतरतेमुळे डोळ्यांचे आजार हे उद्भवत असतात. शरीराची झीज भरून काढणे खालीलपैकी कोणाचे कार्य आहे ते विचारलेलं आहे? झीज भरून काढणे कोणाचे कार्य आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. प्रथिनांचे कार्य शरीरामध्ये शरीराची झीज भरून काढणे हे देखील असते. शेक्सपियरच्या हॅम्लेट या ग्रंथाचे मराठीमध्ये रूपांतर कोणी केलेले होते? शेक्सपियरचे
जे हेल्मेट हा जो ग्रंथ होता त्याचे मराठीत रूपांतर कोणी केले? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. गोपाळ गणेश आगरकर यांनी शेक्सपियर यांच्या हेल्मेट या ग्रंथाचे मराठीमध्ये रूपांतर केलेले होते. खालीलपैकी कोणकोणते थंड हवेचे ठिकाण आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे. पर्यायापैकी थंड हवेचे ठिकाण असलेले कोणते आहेत? ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. महाबळेश्वर, चिखलदरा, लोणावळा हे सर्व थंड हवेचे ठिकाण आहेत. भारताचे दरडोई जे उत्पन्न आहे कमी असण्याचे कोणते कारण आहे? मुख्यत्वे ते विचारलेलं आहे. दरडोई उत्पन्न कमी असण्याचे कारण. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. लोकसंख्येची वाढ हा जो पर्याय आहे, हे जे कारण आहे भारतातील दरडोई उत्पन्न कमी असण्याचे प्रमुख आहे. पुढच्यापासून पाहूया. खालीलपैकी कोणत्या घटकाला हरित सोने असे म्हटले जाते? कोणत्या वस्तूला किंवा घटकाला हरित सोने म्हणतात? ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. बांबूला जे आहे हरित सोने असे म्हटले जात असते. गुरु अर्जुन देव खालीलपैकी कोणत्या धर्माचे गुरु होते ते विचारलेलं आहे. कोणते गुरु आहेत? गुरु अर्जुन देव यांनी. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. शीख धर्माचे धर्मगुरू म्हणजेच गुरु अर्जुन देव यांनी देखील होते. या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या गुरुने शीख धर्माच्या ग्रंथाचे संकलन केलेले होते विचारलेलं आहे. शीख धर्माच्या ग्रंथाचे संकलन करणारे कोण होते? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे. गुरु अर्जुन देव यांनी शीख धर्माच्या ग्रंथाचे संकलन केलेले होते. डलहौसी हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यात येते विचारलेलं आहे? डलहौसी नावाचे थंड हवेचे ठिकाण. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 4 योग्य आहे. हिमाचल प्रदेश राज्यामध्ये डलहौसी थंड हवेचे ठिकाण पाहावयास मिळते. खालीलपैकी कोणता आजार श्वसन मार्गाने होणारा आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. दिलेल्या पर्यायापैकी श्वसन मार्गाने होणारा आजार कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. कोविड हा जो आजार आहे श्वसन मार्गाने पसरणारा आहे. गुरु गोविंद सिंग हे शीख धर्माचे कितव्या क्रमांकाचे गुरु होते ते विचारलेलं आहे. कोणते? गुरु गोविंद सिंग यांनी शीख धर्माचे कितवे गुरु होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. शीख धर्माचे शेवटचे गुरु म्हणजेच गुरु गोविंद सिंग यांनी होते. ढगांपासून कृत्रिमरित्या जो पाऊस पाडला जात असतो त्या यंत्रास काय म्हणतात ते विचारलेलं आहे. ढगांपासून कृत्रिमरित्या पाऊस पाडणाऱ्या यंत्रास. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. क्लाउड सीडिंग असे ढगांपासून कृत्रिमरित्या पाऊस पडणाऱ्या यंत्रास म्हटले जात असते. लक्ष ठेवायचं आहे. राईट बंधू यांनी खालीलपैकी कशाचा शोध लावलेला आहे? व्यक्ती आहेत राईट बंधू यांनी कशाचा शोध लावला? ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. विमानाचा शोध जो आहे विद्यार्थ्यांनो राईट बंधू यांनी लावलेला आहे. कोणत्या रेल्वे स्टेशनचा अर्धा भाग महाराष्ट्र राज्यात तर अर्धा गुजरातमध्ये आहे? 2 राज्यामध्ये अर्धा भाग महाराष्ट्र तसेच अर्धा भाग गुजरातमध्ये असणारे रेल्वे स्टेशन कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. नवापूर हे असे रेल्वे स्टेशन आहे ज्याचा अर्धा भाग गुजरातमध्ये अर्धा भाग महाराष्ट्रामध्ये आहे. पुढच्यापासून पाहूया. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान एकूण किती किलोमीटरमध्ये पसरलेले आहे? कोणते राष्ट्रीय उद्यान? संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. एकूण 87 किलोमीटरमध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे पसरलेले दिसते. महात्मा फुले यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे करावे अशी मागणी कोणाकडे केलेली होती ते विचारलेलं आहे. जे प्राथमिक शिक्षण आहे सक्तीचे व्हावे अशी मागणी महात्मा फुलेंनी कोणाकडे केली होती? ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. हंटर आयोगाकडे महात्मा फुले यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे करावे असे म्हटले होते. पुढच्यापासून पाहूया. पर्यावरणाचे रक्षण करणे हा मानवाचा कोणता अधिकार किंवा कोणते कार्य आहे? कोणत्या प्रकारचे विचारलेलं आहे? पर्यावरणाचे रक्षण करणे. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 योग्य आहे. पर्यावरणाचे रक्षण करणे हे मानवाचे मूलभूत हक्कातील एक कार्य आहे. गलगंड हा जो आजार आहे खालीलपैकी कशाच्या कमतरतेमुळे होत असतो ते विचारलेलं आहे. आजार आहे विद्यार्थ्यांनो गलगंड हा. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. आयोडीनच्या कमतरतेमुळे गलगंड हा आजार होत असतो. घटना समितीचे सर्वात पहिले अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झालेले होते? घटना समितीचे सर्वात पहिले अधिवेशन विचारले आहे. ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. दिल्ली या ठिकाणी घटना समितीचे सर्वात पहिले अधिवेशन झालेले होते. कोणत्या झाडाचा उपयोग रेशीम निर्मितीसाठी महत्त्वाचा असतो ते विचारलेलं आहे. रेशीम निर्मितीसाठी कोणत्या झाडाचा उपयोग महत्त्वाचा असतो? ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. तुतीच्या झाडाचा जो उपयोग आहे रेशीम निर्मितीसाठी महत्त्वाचा असतो.
आगा खान पॅलेस महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. जो आगा खान पॅलेस आहे अतिशय प्रसिद्ध आहे, तो कुठे आहे? ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे. पुण्यामध्ये आगा खान पॅलेस आपल्याला पाहावयास मिळतो. वनस्पतीपासून तयार झालेल्या खडकांमध्ये कशाचे साठे आढळतात ते आपल्याला विचारलेलं आहे. जेही खडक वनस्पतीपासून तयार झालेले असतात त्यामध्ये, तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. खनिज तेल जे आहे, जेही खडक वनस्पतीपासून तयार होतात त्यामध्ये पाहावयास मिळतात. निलगिरी पर्वत शृंखला भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे ते विचारलेलं आहे. कोणती? निलगिरी ही पर्वत शृंखला कोणत्या राज्यात येते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. तामिळनाडू राज्यामध्ये निलगिरी पर्वत शृंखला आपल्याला पाहावयास मिळते. भारतीय राज्यघटनेनुसार खालीलपैकी कोणती भाषा ही भारतीय नाही ते विचारलेलं आहे. भारतीय राज्यघटनेनुसार भारतीय भाषा कोणती नाही? ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. इंग्लिश भाषा जी आहे राज्यघटनेनुसार भारतीय नाही. पुढचा प्रश्न पाहूया. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे कशासाठी प्रसिद्ध आहे ते विचारलेलं आहे. चंद्रपूर जिल्ह्यात जे आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यान. ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. वाघांसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे प्रसिद्ध आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर खालीलपैकी कोणाच्या वधाचा खटला चालवण्यात आलेला होता असा प्रश्न आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर, तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी 1 योग्य आहे. कलेक्टर जॅक्सनच्या वधाचा जो खटला आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर चालवण्यात आलेला होता. सर्वाधिक बौद्ध लोकसंख्येचे प्रमाण असलेला जिल्हा आपल्याला विचारलेलं आहे. कोणता? बौद्ध लोकसंख्येचे सर्वात जास्त प्रमाण असलेला जिल्हा, तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 3 योग्य आहे. अकोला हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये बौद्ध लोकसंख्येचे प्रमाण सर्वात जास्त पाहावयास मिळते. मोहेंजोदडो ही संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये सापडलेली आहे ते विचारलेलं आहे. मोहेंजोदडो ही संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यात सापडली आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये मोहेंजोदडो संस्कृती सापडलेली आहे. रांजणगाव येथील अष्टविनायक गणपती कोणत्या नावाने ओळखला जात असतो ते विचारलेलं आहे. रांजणगाव येथील जो अष्टविनायक गणपती आहे तो, तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य आहे. रांजणगाव येथील जो गणपती आहे अष्टविनायक गणपती आहे महागणपती नावाने ओळखला जातो. राज्यसूचीवर कायदा करण्याचा जो अधिकार आहे खालीलपैकी कोणाकडे असतो ते विचारलेलं आहे. राज्यसूचीवर कायदा करण्याचा, तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. राज्य सरकारचा जो आहे राज्यसूचीवर कायदा करण्याचा अधिकार असतो. DNA ला मराठीमध्ये काय म्हणतात ते विचारलेलं आहे. DNA जो असतो त्यास मराठीमध्ये कोणत्या नावाने ओळखले जाते किंवा म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. प्रधान रेणू असे DNA ला मराठीमध्ये म्हणतात. मेजर कँडीने महात्मा फुले यांचा जो सत्कार आहे कोणत्या ठिकाणी केलेला होता? मेजर कँडी ज्या होत्या त्यांनी महात्मा फुलेंचा सत्कार, तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर योग्य आहे 4 विश्रामबागवाडा या ठिकाणी मेजर कँडीने महात्मा फुले यांचा सत्कार केलेला होता. खालीलपैकी कोणकोणते हे अंमलाचे प्रकार आहेत ते विचारलेलं आहे. अंमलाचे प्रकार खालीलपैकी कोणकोणते आहेत? ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. 4 म्हणजे स्टिअरिक, टार्टरिक, सायट्रिक हे सर्व अंमलाचे प्रकार आहेत. नेहरू अहवाल खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने तयार केलेला आहे ते विचारलेलं आहे. नेहरू अहवाल जो आहे कोणी तयार केला होता? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 4 योग्य आहे. जवाहरलाल नेहरू यांनी जे आहे नेहरू अहवाल तयार केलेला होता. कोणाच्या सूचनेनुसार भारतीयांना सायमन कमिशनमधून वगळण्यात आलेले होते ते विचारलेलं आहे. कोणी सूचना दिली होती की सायमन कमिशनमधून भारतीयांना वगळा असे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. लॉर्ड इर्विन यांनी सूचना दिली होती की भारतीयांना सायमन कमिशनमधून वगळून टाकावे. निळ्या रंगाचे जे आधार कार्ड असते किती वर्षानंतर अमान्य होते ते विचारलेलं आहे. निळ्या रंगाचे आधार कार्ड, ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. 5 वर्षाच्या नंतर निळ्या रंगाचे आधार कार्ड जे दिलेले असते ते अमान्य होत असते. मालवणी भाषा प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या भागात बोलली जाते ते विचारलेलं आहे. कोणती भाषा? तर मालवणी ही भाषा. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 2 योग्य आहे. कोकण भागामध्ये मालवणी भाषा प्रामुख्याने बोलली जात असते.
एड्रिनल ग्रंथी मानवी शरीरातील कोणत्या अवयवाशी संबंधित आहेत ते विचारलेलं आहे. एड्रिनल ह्या ग्रंथी जे आहेत ते ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. मूत्रपिंड या अवयवाशी एड्रिनल ग्रंथी हा संबंधित असतात. तर विद्यार्थ्यांना ही सुपर क्लास मला वाटते की सर्वांना आवडलेली आहे. सोडण्यापूर्वी त्या कारणास्तव एक लाईक व चॅनल सबस्क्राईब लगेच करून घ्या. 440 पेजेसचे PDF जे आहे जिल्हा न्यायालयातील लिपिक, हमाल, शिपाई या सर्व पदासाठी अत्यंत संभाव्य असणारे सर्वांनी नक्कीच घ्यायचं आहे. कशा प्रकारे घ्यायचे आहे विद्यार्थ्यांनो ते आपल्याला या सुपर क्लासच्या व्हिडिओच्या सुरुवातीस सांगितलेलं आहे. सर्वांनी नक्कीच घ्या. तर मिळतो कडे स्पेशल आणि फ्रेश सुपर